महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचं नाव समोर येते। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोरे यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोपही केलेत। गोरे सुद्धा खरात बाबाचे भक्त होत्या आणि त्याला भेटायला जात होत्या असं सांगत देसाईंनी म्हटलं, त्यामुळे नीलम गोरे यांची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। पाहूया। 39 आमदारांमधलं एक जे नाव आहे ते मध्ये त्या महिला आमदार आहेत, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या। जेव्हा त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते मंत्रीपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोहोचलेल्या होत्या। आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिक मध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे, तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता। म्हणजे हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते। त्यात सगळ्यात महत्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोरेंचा। कारण नीलम गोरेंना आपण बघितलेलं आहे की अगदी छोटी प्रकरणं जरी असली आणि त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढणं, त्याविषयी जाहीरपणे बोलणं हे जे आहे त्या दरवेळी करत असतात। अख्खं अधिवेशन झालं, त्या उपसभापती म्हणून तिथं आहेत। महिलांच्या एक मुद्दा आला तरी नीलमताई ज्या आहेत त्या तिथं पीडितेला भेटायला जातात। पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। तेजस्विनी सातपुते म्हणजे महिलांच्या बाबतीत जे आहे ती SIT ऑफिसर महिला अधिकारी तिथं नियुक्त केल्या गेल्या आणि तरी सुद्धा एक महिला नेत्या म्हणून एक जबाबदारीचं त्यांच्याकडे जे पद आहे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत। का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे। नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या। या 3 भेटी ज्या मी सांगितल्या आहेत, या भेटीमध्ये नीलम गोरे यांच्या बरोबर जे तिथं उपस्थित होते त्यांनीच मला ही माहिती जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिलेली आहे। आणि आमची अशी इच्छा होती की नीलम गोरे या स्पष्ट वक्त्या आहेत। जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेला त्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं आणि या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे होता। अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी सुद्धा यात आता मी आवाज उठवणार अशी नीलम गोरेंची भूमिका असली पाहिजे होती। कारण महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी अनेक वेळेला त्यांना विधान परिषदेचं तिकीट जे असेल किंवा आमदारकी जी असेल ती ठाकरे च्या गटाने असेल किंवा आता शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। परंतु जेव्हा हे सगळं बाहेर आलं त्यानंतर सुद्धा नीलमताई तुम्ही शांत बसताय, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती। तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं म्हणून मंत्रीपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता। आणि खरातला तर भेटायला अनेक जण जायचे, पण मग अशोक खरात कोरोनाच्या आधी जेव्हा तुम्ही एक्सप्रेस इन नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाथर्डी फाट्याला मुक्कामाला होता त्यावेळेला अशोक खरात तुम्हाला हॉटेलमध्ये का भेटायला आलेला होता? मग तुमचं भविष्य सांगायला आलेला होता का? तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत। तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगतेय त्या आहेतच, परंतु मग नीलम गोरे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईल मध्ये जो नीलम गोरेंचा नंबर सेव्ह आहे ते CDR जे आहेत ते आता SIT प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे। या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत। असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे। नीलम गोरे या संविधानिक पदावर आहेत, त्यामुळं त्यांची चौकशी होणं फार अवघड आहे। यासाठी आहे कारण संविधानक पदावर असलेल्या व्यक्ती अशा करू शकत नाहीत, यासाठी हे प्रकरण दाबलं जाऊ शकतं। परंतु माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जसा पेनड्राईव्ह आम्ही नगरच्या SP कडे दिला, SP कडून जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला आणि आपण तातडीनं नाशिक पोलिसांना जे आहे ते अशोक खरातला बेड्या ठोकण्याची, त्याच्यावर कारवाई करण्याची ज्या पद्धतीने ऍक्शन घेतली त्या पद्धतीनं मग संविधानिक जबाबदारी पदावर असणाऱ्या नीलम गोरे जर अशा पद्धतीने त्याला पर्सनली भेटत असतील, भविष्य जाणून घेत असतील, का इतर त्यांच्याशी काही
संबंध आहेत याची चौकशी करून जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.